नमस्कार. जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने अख्खा महिना वाट पाहत होता. दिवाळी सुद्धा पूर्ण झाली, भाऊबीज पण गेली. त्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीसाठी आज तुमच्यासमोर आलेली आहे. आत्ताची जी आनंदाची बातमी आहे ती अशी आहे की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा जी-आर आलेला आहे. आज 29 ऑक्टोबर आहे आणि 29 ऑक्टोबरला सामाजिक न्याय विभागाचा जो आहे तो जी-आर आलेला आहे. हाच जी-आर पहिला येत असतो. यानंतर दुसरे 2 जी-आर येतात. आता ते जी-आर येतात की नाही येतात ते आपण पाहूया. पण सध्या तरी आपल्या सामाजिक विभागाचा सामाजिक न्याय विभाग जे आहे त्याचा जी-आर आलेला आहे आणि मागच्या महिन्यात जेवढा आपल्याला निधी मंजूर झाला होता तेवढाच निधी यावेळेसही मंजूर झालेला आहे. आता हा जी-आर आला म्हणजे वितरण कधी होणार तर तुम्हाला माहितीच आहे. आपल्याला ह्या 2-4 दिवसामध्ये वितरण होणार आहे. जसे मी तुम्हाला बोलले होते की 1 ते 10 तारखेच्या आत तुम्हाला 100% वितरण होणार आहे. त्याच पद्धतीने 1 ते 10 तारखेच्या आत तुम्हाला हे वितरण 100% होणार आहे. कारण पहिला जी-आर आलेला आहे. आता ह्याच्यानंतर आदितीताई तटकरे ज्या आहेत आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री, त्या पण अपडेट देतील. त्या जेव्हा अपडेट देतील तेव्हा मी तुम्हाला परत व्हिडिओच्या मार्फत माहिती देणारच आहे. पण आता तुर्तास ही माहिती आहे तुमच्यासाठी आणि आनंदाची बातमी आहे. कशी वाटली आनंदाची बातमी मला कमेंट करून अवश्य सांगा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला जूनपासून हप्ते आले नव्हते, मग पेंडिंग हप्ता येणार का? तर अजिबात नाही. ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये हप्ता मिळालेला आहे त्या महिलांना आता ऑक्टोबरचाही हप्ता मिळेल आणि ज्या महिलांना आता ई-के-वाय-सी केली आहे, मागचे हप्ते मिळाले नव्हते पण ऑक्टोबरचा हप्ता मिळतो का आपण ते पाहूया. आता हे सगळं कधी क्लिअर होणार आहे? ज्यावेळेस आपलं ऑक्टोबर महिन्याचं वितरण पूर्ण होईल. ऑक्टोबर महिन्याचं वितरण पूर्ण झाले की तेव्हा आपल्याला समजेल की कोणाकोणाला हप्ता आला. म्हणजे जूनपासून हप्ता आला नव्हता, पण आता ऑक्टोबरला हप्ता आलेला आहे. बरोबर? सप्टेंबरला हप्ता आला नाही, पण ऑक्टोबरचा हप्ता आलाय. म्हणजे सांगायचं काय उद्देश आहे माझा, फक्त ऑक्टोबरचाच हप्ता मिळणार आहे. पेंडिंग हप्ते मिळणार नाहीत. बाकी सर्व माहिती तुम्हाला जेव्हा आदितीताई आपल्या माहिती देतील, महिला व बालविकास मंत्री आपल्या ज्या आहेत त्या विभागाच्या, ते जेव्हा माहिती देतील तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे. आता फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या जी-आरची आपण वाट पाहत होतो, तो जी-आर आलेला आहे. आपल्यासाठी जी-आर महत्त्वाचा असतो. जी-आर आल्याशिवाय वितरण होत नाही. त्या सामाजिक न्याय विभागाचा जो आहे तो जी-आर आलेला आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून अवश्य सांगा. हां, अजून एक थांबा. सकाळी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ई-के-वाय-सी संदर्भात. तर खूप महत्त्वाची अपडेट आहे. ती माहिती आपल्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडनं आलेली आहे. तो व्हिडिओ मी आज सकाळीच शेअर केलाय. प्लीज तो एकदा व्हिडिओ पहा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे ती. बाकी सर्व माहिती घेऊन तुमच्यासमोर लवकरच येणार आहे. वितरण कधी होणार हे आदितीताईंकडनं सांगण्यात येईल लवकरच. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी बोलल्याप्रमाणे आता अजून 2 जी-आर येतात की डायरेक्ट आदितीताईंकडनं आपल्याला माहिती मिळते ते पाहूया. त्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर कशी वाटली ही माहिती? आनंद झाला का ही माहिती ऐकून? नक्की मला तुमच्या ज्या काही कमेंट असतील योजनेच्या अंतर्गत त्या कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका जर आपली माहिती तुम्हाला आवडत असेल तर. चला तर मग भेटू परत. धन्यवाद.